तर नमस्कार मंडळी, आमच्या गावातल्या लक्ष्मीनारायण मंदिरात रामनवमी उत्सवाची सुरुवात झाली की सगळं वातावरण कसा भक्तिमय होता. ढोल ताशांचो गजर, भजन, कीर्तन आणि सगळ्यांची एकच तयारी म्हणजे देवाच्या महाप्रसादाची. सकाळपासूनच गावातले गावकरी एकत्र येतात. कोणी भाजी चिरता तर कोणी चूल पेटवता. मोठ्या टोपात भात, डाळ, कुर्मा व शिरो म्हणान गोड पदार्थ तयार करतात. प्रत्येक घासात असता श्रद्धा आणि प्रेम. लहानपणीचे ते सर्व दिवस आठवतात. रांगेत उभ्या राहणं किंवा मित्रांसोबत बसान जेवणा आणि जेवताना आणखी थोडा देना असा बोलान कुतकन हसणं. हय कोण मोठो लहान नाय, श्रीमंत गरीब नाय. देवाचो महाप्रसाद सगळ्यांका समान असता. देवाचो महाप्रसाद घेताना जा समाधान मिळता ता शब्दात सांगता येत नाही. कारण ता फक्त अन्न नाही तर तो देवाचो आशीर्वाद असतो. आणि देवाचो महाप्रसाद वाटताना जो आनंद मिळता तो आयुष्यभर लक्षात राहता. हजारो लोकांचो महाप्रसाद एका दिवसात तयार होता. पण त्या सर्वांमागे असता आमच्या गावची एकजूट, सेवा आणि देवाबद्दलच्या श्रद्धेची ताकद. म्हणानच रामनवमी उत्सवामधलो ह्यो महाप्रसाद फक्त जेवण नाही तर तो आमच्या संस्कृतीचो आणि भक्तीचो खरो उत्सव असा.